असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहे, असं असताना इकडनंच जमा अभ्यंकरांना उमेदवारी दिली, तुम्ही त्याला थांबू शकला असतात, कुठेतरी मतांचं विभाजन थांबलं असतं, ऐकलं नाही का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तुमचं? महाविकास आघाडी किंवा इंडियाला जे आम्ही सहकार्य केलं, पाठिंबा दिला, ते या देशाचं संविधान वाचवण्यासाठी, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आणि देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनतेने पक्ष बघितला नाही, निशाणी बघितली नाही, तर जो संविधानाच्या बाजूचा आहे त्याला मतदान केलेलं आहे। कोणत्या पक्षाला मतदान केलेलं आहे असं मानणं चुकीचं ठरेल, कोणत्या उमेदवाराला मतदान केलं असं मानणं चुकीचं ठरेल। मी निकाल बघा, निकाल स्पष्ट आहे, इंडियाच्या बाजूने म्हणजे संविधानाच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि आम्ही त्याच भूमिकेतून त्याला पाठिंबा दिला होता। ही निवडणूक वेगळी आहे, या निवडणुकीमधले इश्यूज संविधानिक विषय आहे, याच्यामध्ये तो आम्ही महत्त्वाचा समाजवादाचा लढतो, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि व्यसन घातली तानाशाहीला। आता समाजवादाचा मुद्दा आहे, म्हणजे विषमतेच्या विरोधातला आहे, डिस्पॅरिटीचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरती ही निवडणूक अत्यंत दिशादर्शक ठरणार आहे आणि त्यामुळे समोर जे उमेदवार आहेत हे सगळे कंत्राटीकरण। आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांशी माझं बोलणं झालेलं होतं, त्यांनी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। त्यांनी खरं सांगितलं की त्यांना त्यांचा उमेदवार उभा करायचा होता, ही निवडणूक लढवायची आहे हे त्यांनी मला सांगितलं होतं। मी त्यांना विनंती केली होती, पण त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर करण्याच्या अगोदर आदल्या रात्री मला स्वतःहून फोन केला आणि सांगितलं की कपिल, माझी खूप अडचण आहे आणि ती समजून घे, मला निवडणुकीला उभं करावं लागतंय। आता मोठ्या नेत्यांच्या, मोठ्या पक्षांच्या मोठ्या अडचणी असतात, आपण त्या समजून घेतल्या पाहिजेत। एवढं तर आपण राजकीय शहाणपण शिकलोय की नाही, तर त्या शहाणपणात एवढ्या मोठ्या नेत्याने सांगितल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या मी विचारणं बरोबर नाही आणि त्यांनी स्वतःहून स्वच्छपणे सांगितलं। आणि काल त्यांनी सांगितलं की कपिलशी आमचे चांगले संबंध आहेत आणि यापुढे आम्ही सामोपचाराने आणि मनोमिलापाने प्रामाणिकपणे काम करू, एवढं मोठं आश्वासन त्यांनी जे दिलं। यापुढे मध्ये सगळं आलं ना, तर असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।